ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां फुलंब्री तहसील के पालगुट में सोमवार को केंद्रीय कृषि आयोग के अध्यक्ष और पूर्व विधायक पाशा पटेल ने कांग्रेस पार्टी पर जमकर हमला किया और भाजपा के विकास एजेंडा पर जोर दिया। केंद्रीय कृषि आयोग के अध्यक्ष और पूर्व विधायक आशा पटेल पालगुट धामन गांव में जिप पार्टी की उम्मीदवार लंकाबाई कागडे, पंचायत समिति की उम्मीदवार पूजा पात्रीकर और मानकपे के लिए प्रचार करने पहुंचे। उन्होंने कांग्रेस पार्टी को शरारती अंदाज में घेरा और कहा कि कांग्रेस ने 60 वर्षों तक मुस्लिम और दलित समुदाय को केवल वोट के लिए इस्तेमाल किया। पाशा पटेल ने कहा, अगर आप राजेंद्र सच्चर समिति की रिपोर्ट देखेंगे तो पता चलेगा कि मुसलमान आर्थिक और शैक्षिक रूप से पिछड़े हैं। अब विकास को प्राथमिकता देनी चाहिए और भाजपा का समर्थन करना चाहिए। इस दौरान अप्पा साहिब काकड़े ने जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में भाजपा के उम्मीदवारों की जीत पर भरोसा जताया है। उन्होंने कहा कि पाल सर्कल सहित पूरे क्षेत्र में विकास कार्य किए जाएंगे और बच्चों की शिक्षा, स्वास्थ्य और अन्य मूलभूत सुविधाओं के लिए योजनाएं लागू होंगी। काकड़े ने कहा, हमारे उम्मीदवार आत्मविश्वासी और सक्षम हैं। पिछली बार बागलगांव ग्राम पंचायत में हमने अकेले ही कई विकास कार्य किए, अब पालगुट में भी यही काम करेंगे। विकास गायकवाड़, अभिषेक गडेकर और अन्य गणमान्य लोग इस मौके पर उपस्थित थे। जिल्हा परिषद तुमचं विकासाचं विजन काय आहे पुढचं इथं? सगळ्यात मूलभूत सुविधा असतं पाणी, रस्ते आणि वीज। या शेतकऱ्याच्या मूलभूत विकासाची भूमिका आहे आणि त्या विकास करण्याचं माझं पहिल्यापासून गेल्या 20-25 वर्षापासून शेतकऱ्याच्या हितासाठी जे निर्णय घेते ते निर्णय मी घेणार। पालमध्ये आतापर्यंत समजून जे बी निवडणूकमध्ये निवडून आलेले त्यांनी हे विजन त्यांचं झालेलं नाही का? तिथे विकास झालेला नाही का? नाही, विकास झालेला आहे, पण मधला जो काळ केला 2.5 वर्षे आघाडीचं सरकार होतं, 3 वर्षापासून निवडणुका लांबलेल्या आहे आणि जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं आणि त्याच दृष्टीनं विकास करायचा आणि मिनी मंत्रालयामध्ये त्या माध्यमातून जो निधी येतो ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम हे मिनी मंत्रालय करतं। त्यामुळं ह्या जिल्हा परिषदेमध्ये मागचे जे विकासाचं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा असते आणि त्या मर्यादेतून जे काम केलं जातं ते काही दिवस टिकतं, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष आणि बॅकलॉग भरून काढायचं काम आपण करणार। आम्ही आता सगळे आलो होतो पाचशे पर्यंत हा रोड बघितला आम्ही। रोड खूप म्हणजे रोडची इतकी दुर्दैवशी आहे की ती आतापर्यंत का नाही झाली आणि आता इथून पुढे तुम्ही आल्याच्यानंतर हे रोड होईल का या जनतेला अपेक्षा तुम्ही देऊ शकता? हे जे रोड चालू आहे, आता रोडचं काम चालू आहे। मागच्या टप्प्यामध्ये हा जो रस्ता आहे दातेगाव फाटा ते बेडा फाटापर्यंत हा दामणगाव जाणारा मेन रस्ता, मुख्य रस्ता आहे, याचंही काम चालू आहे। दातेगाव फाटा तर अंजनडोर याचंही काम चालू आहे। हे जे मधले रस्ते हे आमचे आदरणीय ताई आणि आमदार नाना राज्यपाल महोदय जे या भागाचे आमदार होते, अध्यक्ष राहिले, त्यांचं जे विजन होतं विकासाचं, रस्ते केल्यानंतर 4-5 वर्षे 3 वर्षात ते फुटतात, खराब होतात। तर त्या दृष्टीनं आता ताईने नानांच्या नंतर ताईने ते विकासाचा वसा हाती घेऊन चांगले आणि दर्जेदार जे रस्ते जिल्हा परिषद होते ते PWDला घेतले आणि दर्जेदार रस्ते बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून आता काम चालू पण आहे। गावामध्ये आम्ही काही लोकांसोबत संवाद साधला तर लोकांनी आम्हाला सांगितलं की हे पदावर नसताना सुद्धा यांना भरपूर कामं केलेली, अशी कामं तुमची झालेलीच। हां, याला पदावर नसतानाही कामं करण्याचं विजन मी जे घेतलं ते खरंच म्हणजे कौतुकास्पदच असलं पाहिजे। माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी जातेगाव ते भालगावपर्यंत 11 किलोमीटर खोलीकरण केलं। जे स्मारकाची जागा आहे धामणगावची, ते स्मारक वगैरे तिथले जे प्युअर ब्लॉक जे सिमेंटी रस्ते ते सगळ्याचं काम मी केलं। जातेगावचं असन, प्रत्येक गावात हायमास्ट असन, तीर्थक्षेत्र रामेश्वर मंदिर असन, मारसावळीचं जे महादेवाचं मंदिर असेल, सिद्धेश्वर मंदिर पालासन, या सगळ्या दृष्टीनं हे विकास कामं करण्याचा मी प्रयत्न केला। विकासनिधी कसा आणायचा, काय आणायचा, त्या बाबतीत मी सगळे मंत्री असन, आमदार असन, खासदार असन यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहे। प्राधान्यक्रम कोणत्या कामाला देणार तुम्ही? थोडं आपसात बोलू नका ना। याच्या बाबतीत प्राधान्यक्रम कोणत्या कामाला देणार तुम्ही?
शैक्षणिक किंवा आरोग्याविषयी? नाही, माझं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य हे असेल, आता रस्त्याचे काम चालू आहे, पण ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याचं चांगलं उदाहरण आता जातेगावची जिल्हा परिषद शाळा आहे. अशा सगळ्यात चांगल्या ज्या शाळा आहे त्या डिजिटल शाळा मला बनवायच्या आहे. प्रत्येक गावातली शाळा ही डिजिटल झालीच पाहिजे. आरोग्याविषयी ज्या समस्या आहे ग्रामीण भागामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं या भागाचं जातेगावला प्राथमिक उपकेंद्र, फुलंब्रीचं जे उपकेंद्र होतं ते इथं झालेलं आहे आणि चांगली सुविधा आता पण आहे. पण आणखी तिथं मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे. जे कर्मचारी त्यांच्यासाठी क्वार्टर्स असेल, तिथं जे कायमस्वरूपी वीज असेल त्याचाही एक मोठा प्रामुख्याने प्रश्न आहे, तेही देण्याचा मी प्रयत्न करतोय नाही, देणारच असे माझे ठाम भूमिका असते प्रत्येक कामामध्ये. आणि जे होत नाही ते नाही सांगतो, जे होतं ते हो सांगतो. म्हणजे ठामपणे आपण निवडून आल्याच्या नंतर विकास होईल. नक्कीच. आता काही नसताना एवढा विकास केला. जवळजवळ मी काही नसताना या भागामध्ये जवळ 200 कोटीचे कामं केली. आमच्या मिसेस जे लंकाताई अप्पासाहेब काकडे ह्या वागलगावच्या सरपंच असताना जवळजवळ 20-22 कोटी रुपयाची कामं केली. 6-7 कोटी रुपयाची कामं चालू आहे. त्याच्यामुळे या भागात काम करण्याची मला जी संधी मिळेल त्याचं नक्कीच सोनं करेल. आणि तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही बघितलं, संधी मिळेल नाही मिळेल, तुम्ही तिसरा स्तंभ तुम्हालाच सगळं माहिती आहे, चौथा स्तंभ, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. बरोबर. खूप वेळेस वागलगावला आलो, पण तिथे तुमचे प्रोग्राम आणि कामाची स्थिती खूप करतात लोक, बघितलं नाही, काम म्हणजे कामाच्या बाबतीत जी माझी जन्मभूमी आहे आणि त्या गावाने जे ग्रामपंचायतला भरभरून मत दिलं, तर त्याच्यावर म्हणजे कोणतेही रेकॉर्ड, समजा मतदान झाले की ते विजयाचे रेकॉर्ड ब्रेकच झाले. जे ग्रामपंचायत असेल, मार्केट कमिटीलाही सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो. आणि आता हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीसमोर जातो. जो दादा, ताई आणि नाना यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र म्हणून सनी मी खरंच नक्कीच ह्या गोष्टी करेन. आणि त्यांनी तेच बघितलं माझ्यामध्ये की बा हा मुलगा काहीतरी करू शकतो, यांच्याविषयीच काहीतरी करू शकतो. त्या माध्यमातून जे सक्षम महिलाचं जे प्राविधान होतं की त्या माध्यमातून हा विकास आतापर्यंत केला. त्याच्यामुळं अडचण नाही येणार मला काम करायला काहीच. ओके. संभाजीनगर से सीनू संवाददाता राधेश्याम हवाले की रिपोर्ट। पाल सर्किल में भाजपा के विकास एजेंडा और योजनाओं को लेकर भरोसा जताया गया। पाशा पटेल और अप्पा साहेब कागड़े ने क्षेत्रवासियों से सहयोग और समर्थन की अपील की, जिससे चुनाव में भाजपा उम्मीदवारों की सफलता सुनिश्चित हो सके। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।